स्वीट गावची खबर न्यूज। ANMS इंडिया स्टील कंपनीत कामावर असताना प्लांटमध्ये पडून कामगाराचा जागीच मृत्यू। कामगारांच्या आक्रमक भूमिकेनंतर मयत कामगाराच्या अनाथ झालेल्या मुलांना मदत। खालापूर तालुक्यात पूर्वीची उत्तम स्टील आणि नव्यानं या कंपनीचा कार्यभार चालवणाऱ्या AMSN इंडिया स्टील खोपोली पेण मार्गावर डोनमत खिरकिंडी गावालगत असणाऱ्या AMNS कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा दिवसपाळीत काम करत असताना मशीनवर पडल्यानं त्याचा कारखान्यात मृत्यू झाला। या कामगाराच्या मृत्यूनंतर नंतर अनाथ 3 मुलांच्या भवितव्यासाठी कंपनीनं त्यांना भरपाई द्यावी या मागणीसाठी सर्व कामगारांनी या कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत मृतदेह कंपनी बाहेर काढू देणार नाही असा पवित्रा घेतल्यानं अखेर कंपनी प्रशासनानं नरमाईची भूमिका घेत खालापूर पोलिसांच्या मध्यस्थीने या मृत कामगारांच्या मुलांना भरपाई दिल्यानं पहाटे मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतल्या। डोनमत येथील पूर्वीची स्टीलची ANMS इंडिया स्टील या नावानं कार्यभार स्वीकारलेल्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात ठेकेदारीवर कामगार कार्यरत आहेत। या कंपनीत BK सिंग यांच्या साई इंडिया कॉन्ट्रॅक्टमध्ये गेले अनेक वर्ष श्रीकांत विश्वकर्मा 41 हे सध्या राहणार डोनमत हे कार्यरत आहेत। 2 वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं, त्यामुळे 3 लहान मुलांना घेऊन कमतरता आईची भासू न देता आपली कंपनी ड्युटी बजावून मुलांचा सांभाळ करत असताना 18 मे रोजी दिवस पाळी कामावर असताना सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान CCL2 या विभागात ते काम करतेवेळी मशीनच्या मध्यभागी पडले। त्यांना गंभीर दुखापत झाल्यानं कामाच्या जाग्यावरच श्रीकांत विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला। या मृत्यूनंतर प्रत्येक कामगाराच्या जीवाला चटका लागला। आता आई आणि वडिलांचं छत्र हरपलेल्या या 3 लहान मुलांचे काय आणि कसा सांभाळ होणार, यात सुरुवातीला कंपनी व्यवस्थापन त्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचं कामगारांच्या लक्षात आल्यानं कामगारांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह उचलण्यास नकार देत प्रवेशद्वार बंद करून आंदोलन सुरू केले। मात्र कामगारांची आक्रमकता पाहून खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी मध्यस्थी केल्यानं रात्री उशिरा मयत कामगार श्रीकांत विश्वकर्मा यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षण खर्च आणि वयात आल्यानंतर नोकरी व आर्थिक मदत केल्यानं नातेवाईकांनी मृतदेह पहाटे ताब्यात घेतला।